चला तर मंडळी, आज आपण आवळ्याची मस्तपैकी चटपटीत अशी चटणी करणार आहोत. ती पण अगदी 5 मिनिटात होते. चला तर मग रेसिपी पाहूया. त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवायची. त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. त्यामध्ये मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरं घालायचं आहे. जिरं छान फुललं की त्यामध्ये आपण 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालणार आहोत आणि 2 मोठे चमचे शेंगदाणे घालणार आहोत. त्यानंतर इथे मी 3 आवळे कापून घेतलेले आहेत. ते सुद्धा आपण घालूयात. हे बघा, अशा पद्धतीने कापून घेतलेले आहेत. आता आवळे आणि शेंगदाणे मिरची छान असे 3 ते 4 मिनिटं परतून घ्यायचे आहेत. कारण की आपण आवळा आहे तो कच्चा घेतलेला आहे, त्यामुळं आपण 3 ते 4 मिनिटं छान असा आवळा परतून घ्यायचा आहे. म्हणजे आवळा छान असा शिजला जातो आणि शेंगदाणे सुद्धा खमंग असे भाजले जातात. त्यामुळे 3 ते 4 मिनिटं छान रंग बदलेपर्यंत भाजून घेऊयात. आता तुम्ही पाहू शकता हलकासा रंग बदललेला आहे. त्यानंतर त्यामध्ये हिंग घालूयात. थोडीशी हळद घालायची आहे, म्हणजे रंग सुद्धा खूप छान असा येतो. आणि अर्धा चमचा मीठ घालूयात. आणि एक मोठी वाटी देठासकट आपण कोथिंबीर घ्यायची आहे. देठ घातल्यामुळे चटणीला छान अशी चव येते. अशा प्रकारे हाताने मोडूनच कोथिंबीर घालते आणि पुन्हा 1 मिनिटभर परतून घ्यायची आहे. फ्रीजमध्ये ही चटणी आहे ना, ती 8 दिवस आरामात टिकते. त्यामुळे एकदा जर तुम्ही ही करून ठेवलीत ना, अगदी 5 मिनिटात तयार होते. काही वेळ लागत नाही. एकदा जर तुम्ही ही करून ठेवलीत ना, तर पटकन तोंडी लावण्यासाठी घेता येते. हे बघा, 1 मिनिटभर छान असं आपण परतून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. छान कोथिंबीर सुद्धा आपण परतलेली आहे. आता पूर्ण थंड करून द्यायचं. त्यानंतर काय करायचं आहे, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये सर्व शेंगदाणे, आवळे जे आपण परतून घेतलेलं साहित्य होतं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे. आणि खूप जास्त बारीक आपल्याला वाटायची नाहीये. मिक्सर चालू बंद करून मिक्सरला फिरवून घ्यायची आहे. म्हणजे काय होतं, चरचरीत अशी छान अशी चटणी आपली तयार होते. आता सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. पाणी अजिबात घ्यायचं नाहीये मिक्सरला फिरवताना. पाणी न घालता आपण ही मिक्सरला फिरवून घेणार आहोत. दाखवते तुम्हाला मी. हे बघा, रंग किती सुरेख आलेला आहे, मस्तच. अगदी चरचरीत आपण चटणी वाटून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा, किती छान दिसते की नाही. आणि तुम्हाला सांगते, घरभर खमंग असा वास पसरलेला आहे आणि चवीला सुद्धा खूप छान अशी लागते. कधी केली नसेल ना, तर फक्त 2-3 आवळ्याची नक्की एकदा करून बघा. आणि माझ्या तुम्हाला अशा साध्या सोप्या रेसिपी आवडत असतील, माझे लाँग शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील, तर नक्की खाद्यरुची चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझे कोणते व्हिडिओ तुम्हाला जास्त आवडतात कमेंट करून सांगा. धन्यवाद.